नमस्कार. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यामंदिर राजानगर कोल्हापूर या शाळेमध्ये आजचा जो शिक्षण सप्ताह आहे त्या सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. विद्यार्थिनींसाठी वेशभूषा स्पर्धा, त्याचबरोबर प्रभागातील हौशी कलाकार या ठिकाणी आपण सर्वांना आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये संधी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनी, त्याचबरोबर 1ली ते 5वीच्या विद्यार्थिनी यामध्ये सहभागी आहेत. विविध वेशभूषामध्ये सहभागी झालेले बालचिमुकले आपण शाळेमध्ये नटून आलेले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रांताची वेशभूषा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना नेहमीच अशा कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा प्रयत्नशील असतेच. त्याचबरोबर या ठिकाणी गीत गायन सुरू आहे. विषयीच्या विद्यार्थी गीत गायन करत आहेत. त्याचबरोबर आज शाळेमध्ये वेशभूषा स्पर्धा, गीत गायन, नृत्य, त्याचबरोबर प्रभागातील कारागिरांची मुलाखत अंतर्गत वेगवेगळे उपक्रम शिक्षण सप्ताहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये घेण्यात आलेले आहेत. या ठिकाणी पाककला स्पर्धा, खाद्य जत्रा भरवण्यात आलेली आहे. याचं नियोजन इयत्ता पहिलीच्या त्याचबरोबर 2री, 3री, 4थी आणि 7वीपर्यंतच्या शिक्षकांनी केलेले आहे. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजच्या शिक्षण सप्ताहांच्या अंतर्गत विविध छोटे छोटे उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. पालकांनी बनवलेले विद्यार्थ्यांसाठी आवडते असे खाद्य जत्रेमधील पदार्थ आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर सुंदर असे पदार्थ या ठिकाणी आपण प्रदर्शनामध्ये मांडलेले आहेत. बघून सगळ्या वर्गाने फिरून येतं सगळ्या भाज्यांचा सगळे बघ बाई यांच्या आईनं पण तेच दिले बाई यांनी राजनाथ दिले ना फोटो त्यामुळे हे काम चांगलं आणि चांगल्या पद्धतीने करता येतं आणि रोजच्या वापरात लागणाऱ्या वस्तू याच्यातून बनवता येतात. बनवायला लागतं आपल्याला. बेड असू दे, दरवाजा असू दे, खिडकी असू दे, हे सगळं करण्यासाठी जे शिजलेलं चांगलं असतंय. सावित्रीबाई फुले का जन्मदिन बालिका दिवस के रूप में मनाया जाता है. सावित्रीबाई फुले भारत की प्रपंच शिकामामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम या अंतर्गत आपण वेशभूषा स्पर्धा, नृत्य, त्याचबरोबर प्रभागातील कारागिरांची मुलाखत आणि वाद्य महोत्सव अशा अनेक उपक्रम आजच्या दिवशी आपण घेणार आहोत. तर आज आहे शिक्षण सप्ताहामध्ये मुलाखत कार्यक्रम. या मुलाखतीसाठी आपल्या प्रभागातील सुतारकाम करणारे कारागीर उत्कृष्ट सुतारकाम काम करतात. ते म्हणजे बाळकृष्ण राजाराम सुतार यांची शाळेला वेळोवेळी आपल्याला मदत असते आणि त्यांचं कारागिरी कौशल्य आपल्या मुलांसोबत ते शेअर करणार आहे. या अनुषंगानं आपण एक छोटीशी मुलाखत त्यांच्याकडे आहे. त्यापासून हे वस्तू बनवले जातात. त्यामध्ये त्या कोणकोणत्या वस्तू आतापर्यंत तुम्ही बनवलेल्या आहेत? टेबल, खुर्च्या, टेबल, डायनिंग टेबल, सोफा सेट. बघा किती छान वस्तू ते बनवतात. म्हणजे आपल्या भागामध्ये अनेक ऑर्डर्स ते घेतात. दरवाजे, लाकडी दरवाजे बनवणे, चौकटी बनवणे, डायनिंग टेबल बनवणे, आपण झोपतो तो बेड बनवणे, अशा विविध सुंदर अशा वस्तू त्यांनी बनवलेल्या आहेत. तर ही पालखी तुम्ही शाळेला भेट दिलेली आहे, ही पण तुम्हीच बनवलेली आहे का? बघा किती सुंदर. आपण आषाढी एकादशीला ही पालखी त्यांनी आपल्या शाळेला भेट दिली आहे. तर किती सुंदर डिझाईन त्यांनी केलेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकताय तर बँगल स्टँड आहे. म्हणजे आपल्या आईच्या बांगड्या, ताईच्या बांगड्या याला आपण अडकू शकतो आणि त्या बांगड्या इकडे तिकडे पसरून आहेत, एकत्रित राहाव्यात, पटकन हाताला सापडाव्यात. सुंदर स्टँड बनवले की नाही? याची किंमत किती आहे? बघा 200 ते 300. अतिशय रिजनेबल असे स्टँड आहे. नंतर याला कोणत्या कोणत्या रंग देतात
पॉलिश करू शकतो किंवा कलरिंग करू शकतो. पॉलिश करू शकतात किंवा कलर करू शकतात. त्याचबरोबर त्यांनी एक काय बनवलंय, तोफ बनवल्या. बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा तोफा बनवल्या जातात. त्यांचं कौशल्य या वस्तू रूपात आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपल्याला मदत करणारे हे कारागीर आहेत. त्यांनी बनवलेल्या वस्तू देश विदेशात सुद्धा जातात. आपल्या भागामध्ये इतर राज्यामध्ये त्यांची कारागिरीची मागणी आहे. तर सुंदर अशी तोफ, ही तोफ कितीला विकता तुम्ही? 4,000 बघा 3-4 हजारला. म्हणजे अँटिक पीस जे आहेत